क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गंगापूरमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पणाची जय्यत तयारी। उपमहापौर विलास शिंदे यांची नियोजन बैठक। गंगापूर गावातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असून रविवार दिनांक 17 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कैलासवासी रघुनाथ नामदेव पाटील भाजी मार्केट तसेच कैलासवासी धोंडू मुकुंदा पाटील सभागृह यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषेबाबत सविस्तर चर्चा केली। या बैठकीत लोकार्पण सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतापासून ते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनापर्यंत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमासाठी शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील नागरिकांचे मनोगत जाणून घेत त्यांच्या सूचना व अपेक्षांनाही महत्त्व देण्यात आले। यावेळी गोवर्धन गावचे सरपंच गोविंद डंबाळे, उपसरपंच बाळासाहेब लांबे, सामाजिक कार्यकर्ते कैलास मोहिते, अशोक खाडे, ज्ञानेश्वर पाटील, शिल्पाताई चव्हाण, सरोज लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच या नियोजन बैठकीस नगरसेवक निवृत्ती इंगोले, विक्रम नागरे, आवेश पलोड, दत्तू डोंबाळे, महेश जाधव, अनिल पवार, गुड्डू कटारे, शोभित मोहिते, नाना कडलक, सुरेश देशमाने, मुरली अण्णा पाटील यांच्यासह गंगापूर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या विकासात भर घालणाऱ्या या प्रकल्पांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लोकार्पण सोहळ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। प्रतिनिधी राजेंद्र मोहिते, नाशिक। सर्वांना नमस्कार। आज दिनांक 13 मे रोजी सकाळी 9 वाजता प्रभाग क्रमांक 8 मधील गंगापूर गाव आणि परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि युवक यांची या ठिकाणी होणाऱ्या 17 तारखेला होणाऱ्या जे काही उद्घाटन आहे, लोकार्पण याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक घेण्यात आली। या येणाऱ्या 17 मेला सकाळी 9 वाजता प्रभाग क्रमांक 8 गंगापूर गाव येथे भव्य दिव्य असं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान त्या ठिकाणी साकारलेलं आहे, त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा तसेच गंगापूर गाव येथील भाजी मार्केट व एक सभागृह आहे, कैलासवासी धोंडू मुकुंदा पाटील असं त्या सभागृहाचं नाव असणार आहे आणि कैलासवासी मेजर रघुनाथ नामदेव पाटील असं त्या भाजी मार्केट ज्याचं नामकरण आहे। या दोन्ही कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा या महाराष्ट्राचे युवा सेनेचे युवा नेते, शिवसेनेचे युवा नेते, युवासेना प्रमुख खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी भुसे साहेब, आमदार सुहासजी कांदे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरीताई आडके, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय मनीषाताई खत्री आणि सन्माननीय सर्व आमचे नगरसेवक, स्थानिक नगरसेवक, स्थानिक सगळे लोकप्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा हा लोकार्पण सोहळा होणार आहे। मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून सर्वांना या कार्यक्रमाचं नम्रपणे निवेदन करतो आणि आमंत्रण देतो। आपण या भव्य दिव्य या ज्या काही कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आम्हाला उपकृत करावे, तसेच आम्हाला पुढील कार्यक्रमासाठी पुढील कार्यकाळामध्ये आपल्या काही सूचना असतील, आपले काही उपक्रम असतील, आपले काही कामं असतील, याच्या सूचनासुद्धा कराव्या अशी नम्र विनंती करतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।